नमस्कार भक्तांनो, आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एका भक्ताला आलेला अनुभव आपण येथे ऐकणार आहोत. जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात. ही गोष्ट आहे विनायक नावाच्या एका भक्ताची. विनायक मनाने सरळ होता. कोणाशी वाद नाही, फसवणूक नाही. स्वतःच्या कष्टावर जगणारा माणूस होता. पण आयुष्याने त्याची फार कठोर परीक्षा घेतली. विनायक एका खाजगी कंपनीत काम करत होता. 10-12 वर्षांची सेवा होती. कधीही तक्रार नव्हती. पण एक दिवस अचानक त्याच्यावर आरोप करण्यात आला. कोणता आरोप काहीच माहिती नाही. ऑफिसमधल्या काही लोकांनी स्वतःची चूक झाकण्यासाठी सगळं खापर विनायकवर फोडलं. नोकरी गेली, मानहानी झाली. सगळे लोक संशयाने पाहू लागले. घरातलं वातावरण बदललं. बायको बोलायची बंद झाली. मुलं प्रश्न विचारू लागली, बाबा तू खरंच काही चूक केली आहेस का? हा प्रश्न विनायकला आतून तोडणारा होता. त्याला रात्री झोप लागत नसे. डोळ्यात पाणी. मनात एकच विचार, स्वामी हा अन्याय का? एक गुरुवार आला. विनायक सकाळी उठून फार काही न बोलता स्वामींच्या फोटो समोर बसला. ना आरती ना मंत्र, फक्त एवढंच, स्वामी. आता शब्द नाहीत. आणि तो रडला. अक्षरशः लहान मुलासारखा रडला. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका अंधारा रस्त्यावर उभा आहे. चोहीकडे शांतता होती. एक भीतीचं वातावरण होतं. तेवढ्यात एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या पुढे आली. डोक्यावर टोपी, डोळ्यात करुणा. आणि ती व्यक्ती त्याला म्हणाली, तू शांत राहा. तुझा लढा तू लढायचा नाही. विनायक घाबरून उठला. मनात विलक्षण स्थैर्य होतं. 2च दिवसात त्याच्या ऑफिसमधून फोन आला. एक चौकशी सुरू आहे, तुला बोलावलं आहे. विनायक गेला. पहिल्यांदा त्याचं बोलणं ऐकून घेतलं गेलं. काही कागद बाहेर आले. ईमेल्स, पुरावे. जे आरोप करणारे होते तेच अडकू लागले. महिन्याभरात विनायक निर्दोष ठरला. त्याचं नाव स्वच्छ झालं. कंपनीकडून माफी मागण्यात आली. पण खरी गोष्ट इथे संपत नाही. त्याच काळात विनायकला दुसरी नोकरी मिळाली. जुन्या नोकरीपेक्षा कमी ताण, जास्त सन्मान आणि मनाला समाधान. जर अन्याय झाला नसता तर ही जागा मला मिळालीच नसती हे विनायकला कळलं. काही महिन्यांनी तो अक्कलकोटला गेला. मंदिरात बसलेला असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या हातात एक फूल दिलं आणि म्हणाला, उशीर झाला पण चुकलं नाही. आणि विनायक काही विचारायच्या आतच ती व्यक्ती नाहीशी झाली. यावर स्वामी सांगतात, भक्ता, अन्याय शांतपणे सहन कर, पण विश्वास सोडू नकोस. मी गोंगाट कधी करत नाही. मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य उत्तर देतो. श्री स्वामी समर्थ.